आज मी इथे रोज फ्लेवरचे मोदक बनवलेले आहे। जे मोदक मार्केटच्या मोदकांपेक्षाही चवीला खूप छान असे लागतात आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरच्या साहित्यातनं बनवलेले आहे। गणपतीचा उत्सव म्हटला की मोदक हे आलेच आणि दरवेळेला मोदक हे वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळ्या चवीचेच बनवले तर खायला पण मजा येते आणि बनवायला सुद्धा मजा येते। तर आज मी इथे अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरच्या साहित्यातनं रोज फ्लेवरचे मोदक बनवलेले आहेत। तर रेसिपीला सुरुवात करूया। सुरुवात करण्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा, कारण तुम्ही अर्धवट व्हिडिओ बघाल तर तुम्हाला कळणार नाही कुठल्या वेळेला काय घातलेलं आहे। तर तुमचे मोदक चुकू शकतात आणि फ्लेवरसुद्धा थोडा कमी जास्त होऊ शकतो, म्हणून व्हिडिओ पूर्ण बघा। हॅलो फ्रेंड्स, मी लतिका, लतिकाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। इथे मी एक बाउल घेतलेला आहे मोठावाला, त्यात मी डेसिकेटेड कोकोनट म्हणजेच खोबऱ्याचा किस घालते आहे। तो मी 1 वाटी घातलेला आहे। तुम्ही कुठली 1 वाटी मेजरमेंटसाठी घेऊ शकता। आता यात मी घातलेला आहे काजूचा चुरा, म्हणजे काजूला मिक्सरमधनं वाटून घेतलं आहे। तुम्ही हे स्किपसुद्धा करू शकता काजू, पण काजू घातल्याने या मोदकाची चव खूप छान अशी येते। तर त्यामुळे मी 1 वाटी इथे काजूचा किस चुरा घातलेला आहे। त्यानंतर इथे मी रोज सिरप घालते। रोज सिरप हे कुठल्याही दुकानात अवेलेबल असते। हे कॉन्सन्ट्रेटेड आहे, तर कॉन्सन्ट्रेटेडच घ्यायचं आहे आपल्याला। यात आपल्याला साखर मिक्स करायची नाही आहे। तर मी हे यात घालून घेणार। थोडं थोडं घालायचं, म्हणजे आपला जो डो बनवायचा आहे आपल्याला तो घट्ट बनला पाहिजे, म्हणजे मोदक वळताना अगदी व्यवस्थित मोदक वळले जाणार। तर मी थोडं थोडं करून घालते आहे व्यवस्थित। तर याला मिक्स करते आहे। आधी चमच्याच्या साहाय्याने मिक्स करते, मग मी हाताने मिक्स करून घेते व्यवस्थित असं, कारण की जोपर्यंत हाताने आपण मिक्स करणार नाही तोपर्यंत डो हा घट्ट आहे की पातळ आहे ते कळणार नाही। तर मी इथे मला पूर्ण सिरप लागत होतं म्हणून मी पूर्ण सिरप घेतलेला आहे। अर्धा वाटी सिरप होतं, कारण की 2 वाटी, 1 वाटी खोबऱ्याचा किस, 1 वाटी काजूचा बुरा आणि अर्धा वाटी मी याचं रोज सिरप घेतलेलं आहे। आता हाताने छान मिक्स करून घेते। तुम्ही थोडं थोडं घाला क्वांटिटी रोज सिरपची, म्हणजे एकदम पातळ होणार नाही, घट्ट डो झाला पाहिजे। रोज सिरप कॉन्सन्ट्रेटेड असल्यामुळे आपल्याला यात साखर घालायची का कंडेन्स मिल्क घालायची गरज नाही। तर छान व्यवस्थित असा डो बनून झालेला आहे बघा। एकत्र करून घेते आहे मी, सगळीकडे छान व्यवस्थित लागलेला आहे। 5 मिनटं याला रेस्ट करू द्यायचं, म्हणजे जे कोकोनट आपण टाकलेला आहे तो छान सोक होतो रोज फ्लेवरमध्ये। तर 5 मिनटं झालेली आहे। असा माझ्याकडे साचा आहे, त्याला मी ग्रीस करून घेतलं आहे तुपाने। तुम्ही हवं तर तेलाने सुद्धा करू शकता। त्यानंतर थोडं थोडं घालायचं। तुम्ही असं पॅक करून पण घालू शकता, पण काय होतं असं बंद करून घातल्याने वरची जी मोदकाची वरची मुखी असते ती बरोबर बनत नाही। तर बघा इथे मी त्या पद्धतीने केलं आहे, तर बरोबर मोदकाची मुखी बनलेली नाही। मी नंतर उघडल्यानंतर ते वरती परत सारण थोडंसं घातलं आणि वरती मोदकाची मुखी परत बनवलेली आहे बघा। अशा प्रकारे थोडंसं घालून घेतलेलं आहे। तर अशा प्रकारे घालून घ्यायचं व्यवस्थित। एक्स्ट्रा डो बाहेर निघाला आहे तो काढून घ्यायचा आणि व्यवस्थित प्रेस करून व्यवस्थित मोदकाचा शेप देऊन द्यायचा। आणि आता बघा अलगदपणे काढायचा, म्हणजे आपला मोदक अगदी छान असा सुंदर दिसतोय बघा। रंग किती सुंदर आलेला आहे, पिंक कलर। चवीला आहे तेवढाच जबरदस्त लागतो, मार्केटपेक्षाही जास्त जबरदस्त हा मोदक लागतो। तर या वेळेला गणपती बाप्पाला हे मोदक करायला विसरू नका। तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा की तुम्ही हे मोदक केलेत की नाहीत केलेत। केले असेल तर नक्की कळवा। त्याचबरोबर वेगवेगळ्या रेसिपीज बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आता मी इथे डेकोरेशनसाठी, म्हणजे त्याला सजावटीसाठी तुम्ही रोज पेटल्स लावू शकता किंवा ड्रायफ्रूट्स लावू शकता। तर मी इथे सिल्वर वर्क लावलेलं आहे। तर किती सुंदर असे मोदक दिसत आहेत। तर या गणेश चतुर्थीला नक्की करून मला कमेंटमध्ये नक्की कळवा। तर भेटूया पुढच्या रेसिपीत, तोपर्यंत बाय।